असं वाटायला मला कमेंट करून नक्की सांगा वातावरण. हे बघा टावरवर आमच्या इथलचं, ह्याच्या खाली उभं राहिले ना, टावरच्या खाली उभं राहिलं ना किंवा गाडीवर जर गेलं ना तर म्हणजे हे होतं, म्हणजे करंट लागतो. आम्ही म्हणजे शेतात पाटी घेऊन यायचो ना, आता पिशवी आणतो त्याच्यामुळं आम्ही पाटी घेऊन यायचो. माझं लग्न झालं त्यावेळेस, माझ्या लग्नाच्या अगोदरच उभा केलेलं टावर पाटी घेऊन यायचो ना. तर डोक्यावर पाटी असली ना, असं हात लावला ना लगेच करंट लागायचा. मग आता गाडीवर पण लागतो करंट बसल्यावर. आणि त्या दिवशीच्या वाऱ्याने इतकं नुकसान झालं ना, खरं सांगतो तुम्हाला दाखवते मी. खूप नुकसान झाले आमच्या त्या दिवशीच्या वाऱ्याने. आंब्याची झाडं पण काही मोडलेत, जेवढे छोटे होते. आणि मेन म्हणजे माझ्या म्हणजे लोखंडे साहेबाच्या पप्पानी, माझ्या दादा म्हणते मी सासऱ्याला, दादानी हे जुगाड केलं होतं. टुकरं वगैरे हरणं हे करतात म्हणून ते जुगाडच पडलं दादानी केलेलं वाऱ्याने. आता डुकरांनी 2-3 आंब्याचे झाडं खाल्ले त्या ह्याने, डुकरांनी हरणाने खाल्लेत. सॉरी मी बोलण्यात चुकल्या. हरणातला डुकराचा फरक कळतो का तुला? हरण नाही हो, ते म्हणतात ना बाईचा मेंदू गुडघ्यात असतो. गुडघ्यात ना, तुझा कुठंच नाही. मला मेंदूच नाही, माझ्या डोक्यात काय मीठ भरलेले काय मेंदू नाही. तर काय माहिती तुम्ही दादाचं जुगाड नीट करायला लागलात का? हो, हे बघा लोखंडे साहेब लागले म्हणजे दादाने केलेलं जुगाड नीट करायला. कारण का वाऱ्याने पडलं रात्री, एवढं पाऊस आणि एवढं वारं होतं ना, खूप वारं होतं, खूप पाऊस होता, त्याच्यामुळे हे झालंय. आणि तसले काय म्हणतात त्याला, बुजगावणं पण केलेले होते. ते बुजगावणं उडूनच गेले. लोखंडे साहेब ऐका ना, मी काय म्हणाले, पहिले मी लहान होते का त्यावेळेस आबा ज्वारीला पेरायचे ना आणि बाई कारखान्याला जायची, त्यावेळेस मला आबापाशी ठेवायची ना, आम्ही सगळे आबापाशी राहायचो. काय ऐकायचं का नाही? तू लहान होते, आता का मोठी झालीस? मग काय आता लहान आहे का मी? बरं असू द्या, लहान का असं मोठी झाली म्हणजे लहान लेकरासारखी चाळी करते. जाऊ द्या हो, जिंदगी एक बारच यायचं आणि एक बारच जायची, एन्जॉय करून जायचं असते, कळलं का? पुन्हा म्हणायला नको की माझ्याकडून काय विसरलं. हां, त्याच्यामुळं एन्जॉय करायची जिंदगी. पैसा भले कमी असो पण एन्जॉय करायला पैसा लागत नाही, कळलं का? हां, एन्जॉय कर. मग ऐका अगोदर माझं, मी कोणत्या स्टॉपवर होते, मी काम पण करते, कोणत्या स्टेपवर होते मी बोलायला लागलो होतं. हां, लहानपणीचा विषय चालू होता ना, ते कोणाचं पण काम नाही. आधी ऐकून घ्या मी काय सांगते ती. तर मामा आबा काय करायचे माहिती आहे का, त्यावेळेस आम्ही लहान होतो ना, गुपणी असायचे. तुम्हाला गुपणी आठवतात का? हो, ते फिरून त्यात दगड फिरून मारायचा पाखराला ज्वारीवर, उंच मळा केलेला असायचा आणि त्याच्या पाखरा. मग आम्ही आयडिया काढली, लक्ष्मी असती का आपण लक्ष्मी बसवतात, त्या फुटली लक्ष्मी होती. मग त्या लक्ष्मीला म्हणलं लय कंटाळा आलता, आबा गेले ते बाजारला, शनिवारचा बाजार असतो, आबा बाजारला गेले. तर म्हणलं काय करावं म्हणून मग बसल्यावर लेकरांचं तुम्हाला माहिती नाही कसं असतं लहानपणीचं, काय बी खेळायचं आणि त्याचाच आनंद भेटायचा. मग आम्ही काय केले, काठी आणली पळसाच्या झाडांना तोडून. तुम्हाला तर पळसाचं झाड माहीत बी नसेल, इकडं बघायला भेटत नाही आपल्या गावात, माझ्या माहेराला बघायला भेटतं आम्हाला. त्या पळसाच्या झाडाला असं आडवं लाकूड बांधलं, एक लाकूड आणलं उंच खरवलं खाली, त्याला आडवं लाकूड बांधलं आणि त्याला लक्ष्मीचे हात बांधले आणि लक्ष्मीचं वरचं मुंडकं असतं का ते मुंडकं ठेवलं आणि साडी निशिवली आणि बाई कारखान्याला जायची त्यावेळेस, साडी निशिवली आणि उभा केलं जेवारीच्या साईडला. आणि आबा बाजारावरून आले म्हणले ही तर कोण बाई उभा राहिली. आम्ही आबाचे डोळे झाकले, आबाला म्हणलं आबा बाई आली म्हणलं कारखान्यावर. आबाला खरंच वाटलं, आम्ही तिथपर्यंत डोळे झाकून नेलं ना, आबा बघते तर पुढे जाऊन तर लक्ष्मीचं तोंड. एवढे आबा हसले होते ना आम्हाला. खरं तुम्हाला त्या म्हणजे त्या जुगडावून माझ्या लक्षात आलं, तुम्हाला सांगायला मी असं काही पण करायची मी कुठाने, कळालं का? तुम्हाला माहिती आहे आधीच तर मला कुठाने करायचा कंटाळा नाही, आहे का नाही? लागलं तुम्ही बांधायला. ह्या लोखंडे साहेबाला हसवण्यासाठी किती काही सांगा, कधी धमालीची गोष्ट सांगा, काय सांगा, या लोखंडे साहेबाला हसायला काही येत नाही. यांच्या तोंडावर सदा एखादा 12च वाजलेले असतात, सदा एखादा सिरियसच असतात. हे माणसाचे जन्मच घेऊन कशाला आलेत काय माहिती, एवढं सिरियस व्हायचं होतं त्यांना तर. आणि मेन म्हणजे माझं आयुष्यातलं एक डिसिजन एवढा चुकला आहे, तुम्हाला सर्वांना सांगते मी, की ह्या माणसासोबत लग्न केले मी. एवढा डिसिजन माझा चुकला. सगळे गुण चांगले ह्या माणसाच्या अंगात, फक्त एकच गुण चांगला नाही की ते माणूस म्हणजे हसत नाही. तेवढाच प्रॉब्लेम आहे ह्या माणसाचा. मला तर काहीच कळत नाही काय करावं हेच. काय नको करू शांत, तुझी बडबड बंद झाली का मनाने हसतो मी. बघा बरं का.